मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिल्लोड येथे दुपारी 1 वाजता सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्याचबरोबर जे आहे ते सभेच्या ठिकाणी खाजगी बाउन्सर तैनात करण्यात आले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे छत्रपती संभाजीनगरहून खाजगी बाउन्सर या ठिकाणी आलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हे संपूर्ण बाउन्सर जे आहेत ते 100 आहेत। यामध्ये जे आहे ते 60 पुरुष आणि 40 महिला आहेत आणि महिला जे आहेत महिला बाउन्सर जे आहेत ते ज्या बाजूने महिला बसतील त्या बाजूने जे आहे ते सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आहेत, तर पुरुष बाउन्सरही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। त्याचबरोबर खाजगी बाउन्सरही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आले आहेत। या कार्यक्रमात जे जय्यत तयारी या ठिकाणी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हळूहळू महिलांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड शहरात आल्यानंतर 4 किलोमीटर त्यांची व्हॅनिटी व्हॅनमधून जे आहे ते रोड शो होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळावर येणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे ते मंजूर केले जाणार आहेत। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।